शोभा रिसॉर्टचे रूमच वाटत नाही, 5 स्टारचे रूम वाटते. तिकडे येत ना ते. तरी काय शन्या, चल नीट उठ उठ, शूज काढ, फ्रेश हो. हे काय लहान मुलासारखं? मला हे अजिबात चालणार नाही. तू नंतर म्हणशील तू मला ओरडतेस, पण मी ओरडणार. ठीक आहे फाईन, हे बरोबर आहे तुझं, म्हणून चालले मी. ठीक आहे ओके. ऐक ना, काय कॉफी मागवते? मागव. खायला पण मागवते? मागवते. मी आले. फ्रेश हो. नाही काही नाही. काही नाही म्हणजे? शन्या नको मागवायला, महाग आहे सगळं. यार परत तू पैशावरनच बोलणारेस का ग आता? अरे किती काय साम्राज्य केवढं आहे आपलं, 300 कोटीचं. किती आहे सांग? 300 कोटी. मग काय झालं शन्या? एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे 3 रुपये नसायचे. त्यामुळे आता या 300 कोटींचं काही वाटत नाही मला. माझ्याकडे 600 कोटी जरी आले ना, तरी आधी मी किंमत बघेन आणि मगच ऑर्डर करेन. सवयच आहे तशी. बापरे. आणि मी कधीच राईट साइड बघत नाही ग मेनू कार्डच्या, पण किती वेगळं. नाही म्हणजे ऍक्च्युली मला कधी पैसे द्यायचेच नव्हते म्हणून मला टेन्शन नसायचं, पण तू अजूनही किंमत बघते. हो, कारण मला नाही पटत ते. आपण एवढं कष्टानं सगळं कमावतो. पैसा राखता आला पाहिजे, कमावता आला पाहिजे, त्याचा मान ठेवता आला पाहिजे. एवढे कष्टाने कमवलेले पैसे असे चैनीसाठी खर्च करणं मला नाही पटत ग. मला तुझा आधीचा मुद्दा पटतोय, कळलाय व्यवस्थित, काहीच टेन्शन नाही. पण आपला आनंद सुद्धा महत्वाची गोष्ट आहे ना. मग आपल्या आनंदासाठी 2 दिवस आपण मनमोकळेपणाने केले समज पैसे खर्च, तर काय प्रॉब्लेम आहे इतका? कम ऑन यार प्लीज. हे बघ शन्या. अरे परत हे बघ शन्या. नाही ना, नको ना, ऐक ना माझं प्लीज ना. 2 दिवस फक्त आपण मज्जा करूया ग. हा बस झालं, ठीक आहे. ऐक, एक काम करते, 2 दिवसाचा जो काही खर्च होईल ना सगळा मी करते, काहीच टेन्शन नाही. नाही, तसा काही मुद्दा नाहीच आहे. खर्च हा मुद्दा नाहीये. नाहीये ना मुद्दा, मग तेच म्हणते आपण पैसा हा मुद्दा ठेवूच नकोया आज. ओके 2 दिवस मस्त मज्जा करूया. जाऊ दे ना, विसर ना सगळं, काहीच टेन्शन घेऊ नको. ओके ठीक आहे शन्या. आणि एक प्रॉमिस करायचं मला. आता कसलं प्रॉमिस? 2 दिवस फक्त माझं ऐकायचं, मला पसंत करायचं नाही, माझ्याशी भांडायचं नाही, असं प्रॉमिस? ठीक आहे, प्रॉमिस. बोल माया. हाय सामी, कसा आहेस? मी काय मस्त मजेतच असतो. बोल ना, आज कशी काय आठवण काढलीस माझी? नाही रे, सहजच कॉल केला मी. सहज? तुला नक्की? अरे खरंच मी इन जनरल कॉल केलाय. ते आपले आजकाल आधीसारखे कॉल्स होत नाहीत ना, म्हणून तुला असं वाटत असेल. अच्छा, म्हणजे तूच मला टॉन मारणार? बरोबर. नाही, मी आपलं असं म्हणालो की तुझ्या आता आयुष्यात गुरु आहे ना, म्हणजे गुरु आयुष्यात असताना इतर कोणाला आठवण काढायला तो वेळ वगैरेच देत नाही ना, म्हणून विचारलं. सामी, आपलं काय ठरलंय? काय? आपल्या दोघांमध्ये गुरुचं नाव काढायचं नाही. हो, ते मला आठवतंय ग. मी आपली मस्करी करत होतो. मस्करीत पण नाही का आणायचं मी? मस्करीत सुद्धा नाही. प्रॉमिस दिलायस ना तू मला. बरं ओके, सॉरी. सुपर. बरं कुठे आहेस तू? मी घरीच आहे. का ग? अच्छा, घरी आहेस का तू? हो घरीच आहे मी. का तू असं का विचारतेस? नाही, सहजच. सहज का? माया, मला वाटतं मी ओळखतो तुला, सो मला असं वाटतंय काहीतरी अंदाज घेण्यासाठी फोन केलायस ना तू? कसला अंदाज? पिकनिक बद्दल कळलंय का तुला? काय बोलतोयस तू? मला कळलं नाही. पिकनिक कसली? नाही माहित का? अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. पण आता तुम्ही स्वतःहून विषय काढलाच आहे तर तुला सांगतो, आम्ही कोणी गेलो नाही आहोत पिकनिकला. फक्त राधिका आणि शनाया गेले. तुझ्या गुरुनाथ तुझ्या बाजूला उभा राहून ऐकत असेल ना, त्यामुळे त्यालाही कळावं म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं. कसं आहे की त्याला हे कळावं की राधिका आणि शनाया बिचाऱ्या पिकनिकला गेलेत ना,
त्या दोघींनाही ब्रेकची खूप गरज आहे. त्यामुळे जर का काही त्याला करायचं असेल, म्हणजे शनायाला फोन करायचा असेल, त्रास द्यायचा असेल, तर त्याला म्हणा पिकनिक वरून दोघींना येऊ देत, मग काय ते कर. ओके प्लीज, रिक्वेस्ट आहे माझी. सामी तुला असं का वाटतंय की गुरु माझ्या बाजूला आहे वगैरे? असं काहीच नाहीये, तू अगदी चुकीचं समजतोय. आणि मुळात मी सहज कॉल केला होता आणि इनफॅक्ट हे पिकनिक बद्दल वगैरे सुद्धा आता समजतंय मला, तू सांगतोयस तेव्हा. ओके चल मी ठेवते फोन. ओके या बाय. बर काय रे म्हणजे हसतोयस का? काय नाही, सहज सहज. ठेव फोन, ठेव. बाय. ओके या बाय. हे हो काय ग, काय झालं? काय नाही ग, सौमित्राला फोन करत होते. आधी लागत नव्हता, आता फोन लागतोय पण तो उचलत नाहीये. म्हणून आनंद भाऊजींना फोन केला. मग काय झालं? ते उचलत नाहीये. जेनीला फोन केला तर जेनी फोन उचलत नाहीये. कुठे ते तिघ जण काही कळत नाहीये. बापरे किती काळजी करते सगळं तू. ते काय लहान बाळ आहेत का? मज्जा करत असते त्यांची. तसं नाही, तिघांचाही फोन लागत नाहीये तर काळजी वाटणार ना. काळजी वाटते की सौमित्राची आठवण येते? हा बापरे, लाजते बिचते. आता हे का तुला सौमित्राची आठवण येते? सन्या, आता एवढं सगळं बोलण्यापेक्षा तुझ्या फोनवरनं फोन लाव ना. मला असं वाटतं आता वेळ आलीये तुला सत्य सांगण्याची. काय सत्य आता? हो, माझ्या पोटात राहत नाहीये आता. मी तुला फायनली सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे आज. काय? सौमित्र, आनंद, जेनी इथे कोणी येणार नाहीये. काय? काय नाही येणार आहेत ते. झालं, हे कधी ठरलं? कालच ठरलं. मग तू हे आत्ता का सांगतेस? सौमित्र इथे येणार नाहीये. तोच तर मास्टर माइंड आहे या सगळ्या मागे. तो कसा येईल इकडे? तोच मला म्हणाला राधिकाला एकटीला घेऊन जा. पण हे सगळं करण्याची काय गरज होती? खरंच गरज होती ग तुला, म्हणजे सिरियसली. म्हणून मुद्दाम तुला इथे घेऊन आले. आता पुढचे 2 दिवस नो नवरा, नो मुलगा, राधिका मसाल्यामध्ये जायचं नाही, घरातलं काम करायचं नाही. तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील आपण फक्त तेवढ्याच जगणार आहोत, आणि अर्थात माझ्या मनातल्याही. त्यामुळे प्लीज, आता तुला कळलंय ना की हे तिघं येणार नाहीयेत, त्यामुळे त्या तिघांना फोन करू नको आणि त्यांना त्रास देऊ नको. आता आपण फक्त मजा करूया. वेडे आहात, वेडे, ठार वेडे आहात. आणि खोटं बोलण्यात 1 नंबर आहात. कधी काय कराल ना काही सांगता येत नाही. सगळ्या रिसॉर्टला करू आम्ही वेडे होते. आता चल माझ्यासोबत आधी जेऊया आणि मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. वॉर्मअप करायला लागतं. वॉर्मअप? येस, चल. का? हा काय का? हा हे घे. नाही जमत आहे मला हे. तर ठीक आहे, पण मी शिकवते ना तुला. सोपं असतं, खेळ ट्राय कर. चल, काय नाही. मग शिकव ना. हे बघ, हे ना, हे बूड. हा हे मागचं आहे ना, त्याला ठीक आहे. आणि लागलं पाहिजे, लागलं नाही तर पोपट होतो. ओके, तेवढंच. हा आता सर्व्हिस ट्राय करते. असं करून कर. जमलं. गुड. जमेल. काय रे, खेळ. ठीक आहे. जमतंय का? हो. हे तू मार. ते दे. ते मला दे. हा, काय करतेस? हा, काय करतेस? अगं थांब ना, आयडिया आली माझ्या एक डोक्यात. हे काय करतेस तू? सांग की. प्रश्न विचारू नको मला अजिबात. मला बैठे खेळ येतात खेळता. आपण असं करूया, मग कॅरम खेळूया. कॅरम खेळले मी, मला येतो कॅरम खेळता. चल ना. कॅरम आणि भातुकली खेळायला आलो आपण इकडे. नाही, काही नाही होणार, जमेल तुला. आणि आता तर जमेलच. कारण काय? हे काय शन्या? काय आहे हे शन्या? गुरुनाथचा फोटो कुठे मिळाला तुला? हा माणसाने आपल्याला आयुष्यात सर्वात जास्त दुःख दिलंय, बरोबर? वा, मस्त आयडिया ही. मग आता तयार राहा हरण्यासाठी, कारण मी तयार आहे. एवढा कॉन्फिडन्स लगेच? माझाही खूप राग आहे गॅरीवर, प्लीजच. पण माझा जास्त राग आहे. बघू ना मग कोण जिंकतंय. चल बघूया कोण जिंकते. मी जिंकणार. रेडी? रेडी. ये. येस. ठीक आहे, फाईन. बघ ग तू आता अचानक छान खेळायला लागलीस. माझी आयडिया मलाच नडतीये. थांब जरा.
क्या बात है. वा 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 जेनी, काय मस्त काय काय बनवून आणते तू. हे घे घे घे. सॉरी मी तुला दिलंच नाही ना. घे ना. त्याच्यात घे बिंदास. जेनी एक कमाल आहे, सगळं खूप मजा येणार आता. आ हा हा हा. जेनी हे जे काय तू बनवलेस ते, त्याचं नाव जरी मला आठवत नसेल ना, ते हे खूप भन्नाट झालेलं आहे यार. तुम्ही नाव लक्षात ठेवावं असं माझं कधीच एक्सपेक्टेशन नसतं. तुम्हाला फक्त मी केलेलं आवडावं एवढंच मला एक्सपेक्ट असतं. खूप दिवसांनी किचन मध्ये गेले असं काही बनवायला. मला मॅम किचन मध्ये काही करूच देत नव्हती इतके दिवस. हे खरं आहे का जेनी? म्हणजे तू इथं इतके दिवस आमच्या घरी राहत होतीस, पण एवढं चांगलं कुकिंग करतेस हे मला अजूनपर्यंत माहित नव्हतं. हो ऍक्च्युली मला खूप आवडतं कुकिंग वगैरे करायला. मी इनफॅक्ट अशा खूप रेसिपीज वगैरे करून बघत असते. आणि मला असं करून लोकांना काहीतरी खायला घालायला आवडतं, कारण मग त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ना खाल्ल्यावर, ते मला बघायचे असतात, म्हणून मी सगळं करते. असं आहे. हो ना. वा वा वा. म्हणून मी हा असा नवरा केलाय जो सगळं असं प्रेमाने खातो. प्रेमाने खातो, खरंय. कर तू आता माझं कौतुक कर. हा माझ्या खाण्याचं कौतुक कर तू आता, पण नंतर मी बिंदू राणीला फोन करतो तेव्हा चिडतेस तू. तेव्हा चिडायलाच पाहिजे ना. चिडते म्हणजे काय? म्हणजे मी असताना ती कोण आहे, ती बिंदू राणी? मग म्हणजे हे तिचं सजेशन ऐकणार हा, आणि तिला विचारणार माझ्याबद्दल. हा हे काय? पण काय फरक पडतो त्याने? काय फरक पडतो म्हणजे? अरे म्हणजे लोक नाही ऐकत का? बाकीचे लोक काय समज करून घेतील? बरोबर आहे. अरे लोकांचे काय, लोक आनंद ज्यांनी हे सगळं ओळखतात का आपल्याला? पण मी ओळखते ना, मी ओळखते ना. तुम्हाला मला माहिती ना, तुम्ही कॉल केलाय, माझी कंप्लेंट करताय. भांडणं ना अजून. आनंद काहीतरी बोल ना अजून. भांडत राहा. ते लगेच विसरतात कशावरून भांडत होते. हे तुला काय रे एवढं भांडणाचं कौतुक? हा जसं काय तुमच्यात भांडण होतच नाही. नाही ना भांडण, तेच तर सांगतोय, आमच्यात भांडणच होत नाही यार. म्हणजे चुकून कधी काही झालं ना, म्हणजे भांडण असं नाहीच, वादावादी जरी झाली तरी मी सॉरी म्हणायच्या आधी तिने सॉरी म्हटलेलं असतं. सगळं समजून घेते, काय करणार. असं असतं खरं तर. तुम्ही बघा, हे काय ज्याच्यावरून पुढे जाऊन भांडणं होऊ शकतात. हा बोल शनाया. हो क्या, ऐक ना, तुझी बायको ड्रिंक करेल का? हा तुझं वेडीस का? हा विषय सुद्धा काढू नको त्याच्याकडे, नाहीतर आत्ताच्या आत्ता पिकनिक वरून निघून येईल आणि सगळी वाट लागेल तुमच्या पिकनिकची. अरे यार माहितीये मला, आपण जरा धमाल यायला थोडस लूजन अप होईल ना ती. जरासं प्यायल्यावर काही नाही होत रे. एक मिनिट, मला ना जरा एक सेकंड ओपिनियन घेऊ दे. मी जरा विचारतो आणि तुला सांगतो. हा एकच मिनिट. आनंद, शनाया विचारते आता ते पिकनिकला आहेत ना, तर राधाला थोडे. नाही वेळा चालायच का? असं अजिबात करायचं नाही. वहिनीने या आधी कधी असं केलं नाहीये, त्यांना सवय नाहीये. नाही, त्यांना झेपणार नाही. अरे यार इट्स ओके. हा म्हणजे असं शी कॅन ड्रिंक, म्हणजे पिऊ शकतात त्या. काय बोलतोयस तू? अरे सी, आमच्यामध्ये ना आम्ही असं वाईन वगैरे पितो. अरे ते असं खूप कॉमन गोष्ट आहे. इट्स ओके, म्हणजे त्या एन्जॉय करतील. लेट हर ड्रिंक. काही नको. काय बोलता तू? अरे नाही, असं पिऊ दे. अरे हे पण मला आवडतं तुमच्या दोघांमधलं. आता मला असं वाटलेलं आनंद लगेच हो म्हणेल आणि जेनी नाही म्हणेल. बरोबर उलट निघालं बघ. जेनी हो म्हणाले आणि तू नाही म्हणाल्यास कुचका. मी जेनीचं ऐकणार आहे. लगेच सांगतो. हॅलो. हा हे बघ, ती काय स्वतःहून प्यायला तयार होणार नाही, त्यामुळे तुला तिच्या नकळत पाजायला लागेल. हा ये तू एन्जॉय करणं बंद कर, त्यांना नाही सांग. पण ऐक, जास्त पाजू नको, म्हणजे अगदी थोडीशी. हा त्यांना सांग वाईन प्या. त्याला इट्स नाईस. कारण ना हे बघ, तिला ना सवय नाहीये ग बिचारीला. हा त्यामुळे उगाच काहीतरी घर करायचं वगैरे. थांब रे जरा. हा तर तू बिंदास पाज, फक्त तिच्या नकळत पाज आणि थोडीशी. ओके डन. हे सगळं मला माहितीये, म्हणूनच तुला कॉल केलाय. मला आयडिया दे त्यापेक्षा तू. नाही बरोबर आहे. तू असं डायरेक्टली बघ, तू डायरेक्टली तिच्या समोर काहीच करू नकोस. तू काय कर माहिती तुला सांगू का? मला सांग, तुम्ही जिथे कुठे बसाल ना, त्याच्यानंतर तू ऑर्डर द्यायला म्हणून बाजूला जा. ओके, तिच्या समोर काही करू नकोस. ऑर्डर द्यायला म्हणून बाजूला गेलीस ना
की एक काम कर, जो वेटर बिटर असेल तिकडे, जो तुम्हाला ते काय बनवून देईल पेक वगैरे, त्याला तू फोन दे, मी बघतो काय करायचं ते. पुढे मला सगळं माहितीये कसं काय ते भरायचं वगैरे, ते त्याला ऑर्डर देईन मी नीट. हा तू बोलशील ना. ओके ओके ओके. अजून काय बोलायचंय? अजून काही नाही, पण हा जास्त नको पाजू हा, त्या वेटरला थोडंसंच सांगशील. नाही नाही, ते मी बघतो काय करायचं. हा बरोबर, तुला जास्त म्हणजे असं काही करणार नाही मी करतो का मॅनेज, ते तू नको टेन्शन घेऊस, मी करेन ते. हा तू फक्त वेटरला फोन दे. बाकी पिकनिक कशी काय चालली आहे, मजा चालली की नाही? मस्त धमाल ना? हो यार, खूप मजा करतोय आम्ही. आत्ता कुठे तुझी बायको थोडी थोडी खुलायला लागली, आता तर पुढे फुल टू धमाल येणार आहे भाई. चालू दे धमाल, शिकव जरा तिला, मजा करू दे, सुटा धमाल करा, एन्जॉय करा. मिस यू बोक्या, बाय. चलो गुड नाईट, बाय. अरे नको बाबा, अरे बरोबर आहे. तुला तुमच्यात भांडण हवी होती ना, आता बघ हे सगळं खरं कळल्यावर ना होणार आहे भांडण तुमच्यात. ते म्हणतात ना, संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. आवडेल मला. आणि हे कोण बोलतंय? दारू पीत बसलेली लोक. चीयर्स. अरे कसली हॉट दिसतेस तू, बवाल गरमी. बोक्याच्या भाषेत सांगायचं ना, हार्ड दिसतेस यार, एकदम खूप भारी दिसतेस तू. खरंच हो, खूप छान दिसतेस सिरियसली. नक्की ना? हो यार, मला कॉम्प्लेक्स देतेस तू. शी, कळते का तुला काही? खरंच गो, खूप छान दिसतेस तू. सेल्फी काढूया का पट? नाही नको. अगं असं काय करते, बोक्याला पाठव ना. मग तर अजिबातच नको. अरे नको काय नको, ज्या उद्देशाने त्याने तुला इथे पाठवलंय तो उद्देश सक्सेसफुल होतोय, त्याला बघू दे ना प्लीज. म्हणजे अगं म्हणजे काय, मला सांग, मुंबईत असताना म्हणजे घरी असताना असं कधीतरी झालंच असेल ना की तुला असं तयार होऊन कुठेतरी बाहेर जावं असं वाटतंय? बऱ्याचदा वाटलंय. मग तू का नाही गेलीस बाहेर अशी, म्हणजे कुठल्या कॉर्पोरेट पार्टीला तरी का नाही निघात? नाही गेले कधी. मीच सांगते, राधिका सुभेदार ही इमेज तुला असं करू देत नाही, म्हणून मी तुला आल्या आल्या म्हटलं होतं की आज तू इथे मालकीण नाहीयेस, आज तू इथे कोणाची आई नाहीयेस, कोणाची बायको नाहीयेस. हे सगळं विसरून तुला जे वागायचंय ना ते तू वाग, आणि हे बघ ना किती छान दिसतेस तू, मस्त दिसतेस. आपण काढूया काय फोटो प्लीज, मला बोक्याला पाठवायचा आहे प्लीज. ठीक आहे, एकच मग. नाही नंतर इंडिव्हिज्युअल पण काढू ना. बर बाई, काढ. तुझं काढते आता. गुरु, अरे त्या दोघी पिकनिकला गेल्या त्यामुळे तू काय एवढा डिस्टर्ब आहेस? तसं नाही माया, पण आपण नेमकं त्यांच्याबद्दल काहीतरी प्लॅनिंग करत असताना बरोबर त्याच वेळेला या तिकडे जाणार तर मग डोकं नाही फिरणार का? काय फरक पडतो त्याने? हा, ती आपला फोकस क्लिअर आहे की नाही, आपल्याला माहिती आहे काय करायचं, मग आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया ना. आणि असं समज की त्या दोघींचे हे एन्जॉय करण्याचे शेवटचे दिवस आहेत. नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. ओके, ऍज पर आवर प्लॅन, ट्रस्ट मी. राधिका आणि अशा कॉस्ट्युम मध्ये? ही नक्की राधिकाच आहे ना? आय कांट बिलीव्ह इट. कसली भारी दिसते ही. त्याच्या आधी एवढी सुंदर दिसल्याचं मला तर नाही आठवते. फोटोमध्ये तर पार शनायला खाऊन टाकले. सेल्फी असा घेतले की जशा काही जीवाभावाच्या मैत्रिणीच आहेत. यांच्यामध्ये एवढी घट्ट मैत्री असेल तर मग काही खरं नाही. या मायाचा प्लॅन सक्सेसफुल होईल असं मला तरी नाही वाटत आहे.